आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे, जो की 30 जानेवारी 2025 पासून ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही हटाव मोहीम सुरू असणार आहे। आज दुसरा दिवस असून अद्यापर्यंत 250 ते 300 दुकानांची कारवाई करण्यात आलेली आहे, जो की अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे। परंतु या अतिक्रमणामध्ये बांधकाम कर्मचारी दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे। नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। काही नागरिकांनी फोनवरती नाराजी व्यक्त केलेली आहे, तर काही नागरिकांनी समक्ष जेव्हा अतिक्रमण जिथे चालू आहे तेथेही तक्रार दिलेली आहे की नेमकी असा दुजाभाव का केला जातोय आणि नागरिकांच्या फक्त गरिबांच्याच याच्यावरती अतिक्रमणाचा हातोडा का, श्रीमंताच्या एका शब्दावरती PWD कर्मचारी तेथे कारवाई करत नाहीत। हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की नेमका असं का होत आहे। जेव्हा याची दखल घेऊन आम्ही बांधकाम कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता त्यांची उत्तरे एक आगळ्या वेगळ्या प्रकारची उत्तरे होती। त्यामध्ये उत्तरे अशी आहेत की त्यांचा कोर्टाचा मॅटर सुरू आहे, काही लोकांचे काही दुसरे मॅटर सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन तेथील आम्ही अतिक्रमण काढले नाही असे उत्तरे देण्यात आली। तर काही ठिकाणी शासकीय ठिकाणी सुद्धा अतिक्रमण आहे, तेव्हा याची विचारपूस केली असता तेही आम्ही काढू अशी उत्तरे तर देण्यात आली आहेत। परंतु सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की खरंच प्रत्येक प्रशासन कारवाई विभागामध्ये किंवा प्रशासनाच्या ठिकाणी फक्त गरिबांवरतीच का अत्याचार होतो, का गरिबांना छळलं जातं, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आणि या अतिक्रमणामध्ये सुद्धा असंच दिसून येतं, याच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी गरिबांना दुजाभाव दिला जातो। हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि PWD कर्मचारी, बांधकाम विभाग कर्मचारीही अशाच प्रकारचा दुजाभाव करताना दिसून येत आहेत। कारण शहरातील अतिक्रमण फक्त गरिबांचे उचलण्यात आले, श्रीमंताचे अतिक्रमण आहेच त्या ठिकाणीच आहेत, त्या जैसे त्या पद्धतीमध्येच आहेत। तर त्यांचे उत्तर अशा प्रकारे होते की त्यांचं कोर्ट मॅटर सुरू आहे। तर मग आता सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की फक्त या एका शब्दावरती अतिक्रमण विभाग मोहीम चालवणारे पुढे का जात आहेत, यानी यांची कागदपत्रे का तपासत नाहीत किंवा यांच्यावरती किती बाय किती जागेचं कोर्ट मॅटर सुरू आहे हे का तपासत नाहीत। त्याच्यानंतर दुसरा प्रश्नचिन्ह हा निर्माण होतोय की जेव्हा जिल्हा अंतर्गत मार्ग एखाद्या वेळेस सुटसुटीत करायचा असेल, त्याला खरंच अतिक्रमण असेल तर त्या ठिकाणी शासनाची परवानगी घेऊन, शासनाचा आदेश घेऊन ते अतिक्रमण हटवण्यात आले पाहिजे। कारण खरंच जर शहराला वेगळी दिशा द्यायची असेल, शहराला अतिक्रमण किंवा ट्रॅफिकपासून मुक्त करायचं असेल तर हे आदेश घेऊन सर्व समान कायदा झाला पाहिजे आणि सर्व समानाच्या गोष्टीने या अतिक्रमण निघाले पाहिजे। परंतु असे होताना दिसत नाही आहेत। काहींचे कोर्ट मॅटर आहेत, काहींचा मावेजा भेटलेला नाही आहे, त्यामुळे यांनी अतिक्रमण थांबवलेले आहे आणि अतिक्रमण काढू दिलेले नाहीत। मग जर अतिक्रमण हे थांबवण्यात आलेत तर मग येणारी जे दिशा आहे, येणारे जे नालीचं काम आहे ज्यामुळे अतिक्रमण उठवलं जाते, ती नाली का नागमोडी वळणाची होणार आहे का काही रस्त्यावर येणार आहे का काही रस्त्याच्या मधून जाणार आहे, हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। मग बांधकाम कर्मचारी असा दुजाभाव का करत आहेत काय आणि प्रशासनाचे प्रत्येक ठिकाणचे आदेश का घेतले नाहीत किंवा ज्या ठिकाणी अवैध बांधकाम आहेत ते का काढण्यात आले नाहीत, त्यांच्या मालकीचेही बांधकाम असले तर त्यांना मावेजा देऊन ते बांधकाम हटवण्यासाठी त्यांनी पहिलेच आदेश का काढले नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। तरी आपण नेमकं जाणून घेऊ आणि काय झालेलं आहे याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया घेऊच। अजून एक उद्याचा दिवस आहे की नेमकाच शहर मोकळा श्वास घेतो का, खरंच सर्वसमान कायदा होतो का, सर्वसमान प्रमाणे अतिक्रमण काढले जाते का, हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू। परंतु त्या अगोदर जर आपल्याही काय समस्या असतील, आपल्याही काही तक्रारी असतील तर आमच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, बातमीला लाईक करा, बातमीला शेअर करण्यास विसरू नका। कारण येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिव।